भारतातील नव्हे जगातील एकमेव सरपंच, त्याही आहेत तृतीयपंथी. तर कशा झाल्या, नक्की प्रवास कसा झालेला आहे हे सगळं विचारूया. माझ्यासोबत आहेत एकमेव सरपंच ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली. सत्कार जे चालू झालं माझं ते सकाळी 6 वाजता मी झोपेत तरच गाड्या उभा राहायच्या वेळेस. नंतर माझं देवेंद्र फडणवीसनं ते त्यावेळेस मुख्यमंत्रीच होते ते. मग पांडता ते आपल्या वाघमारे माळशिरसचे त्यांनी त्यांची भेट घालून दिली, माझा सत्कार वगैरे त्यांनी केला. मग तर मुख्यमंत्र्याला भेटणं म्हणजे ते कुणाचं मला वाटायचं सोपं काम नाही. आणि माझ्यासारखा माणूस भेटतोय म्हणजे मला त्याचा किती गोष्ट आहे. मन गावातलं काम करायचं म्हणलं तर मला वाटायचं नाही पैसा नाही कमवायचा, आपल्याला काम करायचं, माझं नाव नुसतं चाललं तर बाजलं. तर आता माझा ते इंग्लिश मिडियमला धडा पडलाय. पाहिलाय तुम्ही? नाही, इंग्लिश मिडियमला माझा धडा पडलाय 6वीच्या मुलांना, की ज्यांनी आपल्या भावजेचा प्रभाव केला, जाणून बुजवून तिला उभा करून ज्यांनी आपला अपमान केलाय, त्या अपमानाचा बदला घेण्याची कारण म्हणजे मी उभा राहिलो होतो. आणि आपल्याला कोण हिजड्यांना कोण निवडून देतंय असं म्हणजे मला पण वाटायचं. प्रचार करताना एकच सांगितलं की गावातल्या लोकांना की आज फक्त मी स्त्री बी नाही आणि पुरुष बी नाही, मी एक तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. पण काय झालंय की माझ्या कर्मरेषा माझी, आता मी तर काय आई वडिलांनी जन्म दिलाय, मग काही कर्म पाहिलंय का कोणाच तरी? माझ्या नशिबात काय व्हायचं झालंय. पण माझी एक इच्छा आहे की तुम्ही मला एवढ्या बार सहकार्य करून मला निवडून द्यावं. मग ते नंतर मुलांकडे बघितल्यानंतर मला असं वाटायचं की मुलांचा विषय असा होतो, कारण आता मुलांचा लिंग दिसणारच की, आता माझं पोरं, मग त्याच्यावर मला वाटायचं की ह्या मुलांचं असं होतं, मला का असं होत नाही. त्यावेळेस मला कळलं की मला जी पुरुषाच्या भावना जी होते त्या, म्हणजे स्त्रीच्या भावना जी होते त्या पुरुषा सोडून, ते मला वाटलं 100% मी तृतीयपंथी आहे. नक्की बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो, नक्की तृतीयपंथी असणं म्हणजे काय हे वाईट सांगा. काय असतं, शारीरिक काय बदल होतं? साडी घातली का त्यावेळेस लोक कोण हिजडाच आहे, झुकतेच आहे, छक्का आहे असे लोक म्हणायचे. पण त्यावेळेस मला असं वाटायचं की मला हिजडा जरी म्हणला तरी मला हसायचं. का हसायचं? तर आपली ॲक्च्युअली म्हणजे आपण ते आहेच, तर रागाला जायचं कोणावर हे महत्त्वाची गोष्ट होती. होमगार्ड म्हणा, पोलीस म्हणा, डॉक्टर म्हणा, आता सगळ्या डिग्री आमच्याकडे आहेत. आम्ही कशात कमी, आम्ही सामान्य माणसं आहे तुमच्यासारखंच. जर तुम्ही जर समाजाने आम्हाला जर अलप्त केलं तर आम्ही अलप्तच राहणार, आणि तुम्ही जर आम्हाला तुमच्या समजून घेतलं तर समजून म्हणजे आम्ही तुमच्यात राहू शकतो. नातेवाईक, समाजामुळे नातेवाईक आम्हाला बाजूला करतात. आमचे आई वडील काढू शकत नाहीत, कारण समाजात राहावं लागतं. म्हणून मग समाजाने सांगायचं तुमचा पोरगा साडी घालतोय, तुमचा पोरगा टाळी वाजवतोय, तुमचा पोरगा असाच करतोय. त्याच्यामुळे घरच्या लोकांची चिडी येते, म्हणून घरच्या लोकांना चिडी येते म्हणून आम्हाला बाहेर काढतात. तृतीयपंथी असणं म्हणजे भावना स्त्रीच्या, तर साहजिकच नैसर्गिक भावना असते की प्रेम होणं. तुम्हाला कधी झालंय का प्रेम? समाजात असं आहे की तृतीयपंथी एखादी व्यक्ती दिसली तर त्याच्याकडं शरीर सुखाची मागणी ह्या दृष्टीनं बघितलं जातं. तर काय सांगाल ह्या बघण्याला, काय सांगा ह्या नजरेला, काय सांगाल? नाही, आपण नजरेला, त्या आपली नजर जी आहे का नाही, काय लोक जी आता आमचे तृतीयपंथी लोक आई कशाला जन्म घातला, मेलेलं बरं. मला तर वाटतं आई मला अजून फिरून हेच जन्म दिला तर लय चांगलं होईल. काय कमी आहे सांगायचं. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मी ज्ञानेश्वर शंकर कांबळे उर्फ माऊली, आणि मी देवाचा कार्यक्रम करतो, लिंबागंधाचा. आणि माझा कार्यक्रम असतेच वारंवार. तर मी एक देवाचं गुण गातोय. रेणुका गवाई तुगा माझी आई, तुझ्या विना मजला जगे कोण नाही, जगे कोण नाही. रेणुकाबाई तुगा माझी आई, तुझ्या विना मजला जगे कोण नाही, जगे कोण नाही. तुझ्या मी साठी सोडलं घरदार, मिग सोडीला सुखी संसार. रेणुका गबाई तू ग माझी आई, तुझ्या विना मजला जगी कोण नाही ग, मला कोण नाही. नमस्कार मंडळी, आज अतिशय वेगळा विषय आणि
तुम्हाला नक्की पाहायला आवडेल. भारतातील नव्हे जगातील एकमेव सरपंच, त्याही आहेत तृतीयपंथी. तर कशा झाल्या, नक्की प्रवास कसा झालेला आहे हे सगळं विचारूया. माझ्यासोबत आहेत एकमेव सरपंच ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली. नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे आता? काय ना, ते व्यवस्थित कार्यक्रम वगैरे चालू आहेत. कशाचे कार्यक्रम करतात? हे रेणुका देवीचेच कार्यक्रम करतो. होय. आणि जसं प्रस्तावनेत सांगितलं की एकमेव आहात, कधी झाला तुम्ही सरपंच? मला तरी ते 7 वर्ष झाले सर. 7 वर्ष? हो, 5 वर्ष वनवेस मी. होय. कसं मला सांगता येणार नाही, हा, पण 5 वर्ष मी वनवे सरपंच होतो गावचे. पण लोकनियुक्त होता? जयंतीतून होतो. अनेक मोठमोठे राजकारण्यांच्या मी मुलाखती घेतल्यात. त्यांचं असं म्हणणं आहे की तालुक्याचं राजकारण सोपं, जिल्ह्याचं राजकारण सोपं, पण गावचं राजकारण लय अवघड, आणि त्यात तुम्ही टिकलेला आहे आणि सरपंच झालेला आहे. नाही, गावचं राजकारण तसं म्हणजे अवघडच आहे की गावच्या राजकारणासारखा त्रास कुठल्याची म्हणजे सरपंचाला एक तर त्रास होतोय की सांगता येत नाही, पण तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण लई चांगलं. बर, ही सुरुवात कशी झाली? तुम्ही राजकारणात कसं आला? नाही, आपल्याला राजकारणाचा पूर्वी छंद म्हणजे असं पहिल्यापासून छंदच नव्हता ह्या गोष्टीचा, आणि आपल्याला राजकारण म्हटलं की आपल्याला त्या गोष्टी चिड पण होती, आणि आपल्याला वाटायचं एकच की आपलं हे रेणुका देवीचा कार्यक्रम, कुठं लिंबाचा कार्यक्रम, नाच गाणे करत आम्ही जायचो. आम्हाला कशाला राजकारण? आमची घरातली पोरं सांगायची, नाना तुम्ही मत कोणाला देणार आहे? बाबा तुम्ही म्हणसाल त्याला देणार. म्हणजे आम्ही कधी पार्टी धरली नाही, काहीच नाही. आम्हाला पहिले तर आमच्या तर समाजाला पहिले आधार कार्ड वगैरे नसायचं, पण आमच्या वडिलांच्या कार्डात नाव आमचे असल्यामुळं आम्हाला त्याचा म्हणजे कार्डात नाव असल्यामुळं आम्हाला बी सगळ्या गोष्टी आम्हाला समजून आल्या त्या गोष्टीची राजकारणाच्या. राग काय यायचं तुम्हाला? राग म्हणजे हे कसं व्हायचं की ही राजकारण म्हणजे खराबच असायचं, नुसते आश्वासनं लोकांची असायची, हे झालं ते झालं. आणि त्यावेळेस आमच्या समाजाला लोक मानत नव्हती, म्हणजे तृतीयपंथाला लोक मानत नव्हती. घरचीच लोक मानत नाही तर जग कसं मानेल, हे महत्वाची गोष्ट आहे. बर, आता तुम्ही कुठल्या गावच्या सरपंच राहिलेले आहात? तरंगफळ, म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर शंकर कांबळे उर्फ माऊली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, आणि मी राहायला तरंगफळला. मग हे तरंगफळाचे माझा समाज भरपूर आहे, आणि सर्व समाज धनगरी समाज आहे माझा, आणि माझ्या गावच्या लोकांनी मला असं म्हणजे भरपूर सहकार्य केलंय. बर, माणूस किती जरी मोठा असेल तरी त्याला सहकार्य लागतं. बर, सहकार्य असल्याशिवाय माणूस आज सरपंच होणं म्हणजे खायच्या गोष्टी नाहीत. बरोबर, म्हणून तुम्हाला म्हणलं तालुक्याचं, जिल्ह्यात, राज्याचं राजकारण सोपं, पण गावचं राजकारण अवघड आहे. आता कसं झालं, ही निवडून येण्याची कशी प्रोसेस झाली? नाही, पहिल्यापासून ह्या गोष्टीचं म्हणजे आपण ह्या गोष्टीला उत्सुकच नव्हतो, पण मागल्या 5 वर्षापूर्वी आमची भावजाई उभा केली पार्टीने. भावजाई उभा केल्यानंतर म्हणायची नाही मी म्हणायचो नको, आपला काय करायचं, आपण जगतोय, आपलं व्यवस्थित आहे, मार्गे लागले नाही, म्हणायचे आपला चान्स आहे, आपला चान्स आहे. तिला सदस्य म्हणून त्यांनी उभा केली, आणि ज्यांनी उभा केली त्यांनी जाणून बजवून माझी भावजाईचा प्रभाव केला. त्याच्यापासून चिड होती मला की मी घरच्या लोकांना म्हणायचो की तुम्ही नको आहे, आपल्याला हे राजकारण नको आहे, हे बेकार आहे. तरी ह्या लोक घरचे म्हणजे त्यावेळेस भाव म्हणजे कुणी मानतच नव्हतं मला. मग त्या लोकांनी मला म्हणायचं नाही तुला काय कळतंय, आम्हाला चान्स आलाय, असं आलाय तर घ्या. मग तेव्हापासून डोक्यात फिट होती की ह्या लोकांना धडा शिकवायचा. बर, की ज्यांनी आपल्या भावजेचा प्रभाव केला, जाणून बजवून तिला उभा करून ज्यांनी आपला अपमान केलाय, त्या अपमानाचा बदला घेण्याची कारण म्हणजे मी उभा राहिलो त्याला. उभं राहिला, त्याच्यानंतर उभं राहिलं ठीक आहे, पण घरच्यांची भूमिका काय होती? कारण आपला एक घरचा सदस्य राजकारणात पडतोय, तुम्हाला विशेषतः नाद नव्हता? मला घरच्या लोकांना मी कोणालाच विचारलं नाही. बर, मी अशाच कार्यक्रमावरून येताना श्रीनाथ विद्यालय म्हणून इथं श्रीनाथ विद्यालय हायस्कूल आहे, हायस्कूलवरून येताना एकेन चाललं होतं. मग एकेन चाललं, मग माझ्याकडे बोलणार गाडी, मग गाडी उभा केली मी, काहीतरी कामाने उभा राहिलो. तर मला असं एकेन चालल्यानंतर मला असं ऐकायला मिळालं की तृतीयपंथाला पण समान हक्क द्या. समान हक्क द्या म्हटलं, माझ्या डोक्यात असं आलं की गौरी सावंत हक्कासाठी भांडायच्या की आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, आमचा हक्क आम्हाला. मी माझ्या डोक्यात असं आलं की मला तृतीयपंथाला म्हणलं आपलाच काहीतरी विषय, आपल्याला काहीतरी प्राधान्य मिळेल असं म्हणून मी कागदपत्र काढायला सुरुवात केली. पण कागदपत्र माझ्याकडे अपुरी, मला माहीत नाही कागदपत्र, आपण शिक्षण कमी, त्याच्यामुळं आपण राजकारणाच्या गोष्टीत नव्हतो. मग मी हे केले काय, आधार कार्ड, पॅन कार्ड पण नव्हते, आधार कार्ड, शाळेचा दाखला आणि रेशन, हे आपलं रेशन कार्डाची झेरॉक्स घेतली, आणि मी गेल्यानंतर म्हणली कसली कागद तर असे
तर ते म्हणले नाही अशी कागद नाही. ती म्हणली तुमचा जातीचा दाखला लागतोय, घराची घरपट्टी लागते, लाईट बिल लागते, बरेच त्यांनी मला सांगितलं. अनुषंगा बँकेचं खातं खोलावं लागतंय, काय असं असं सांगत गेल्यानंतर मी पण सगळी पोशीर केली की मग ते माझी आत्या शाळेत होती पिलीवला. मग तिथनं मी 50 वर्षाचा प्रूफ आणला आणि मी जातीचा दाखला मला एका दिवसातच मिळाला. मी फॉर्म टाकला. फॉर्म टाकल्यानंतर ती ऑनलाईन फॉर्म होता. मग ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म कळला तेव्हा माझ्या घरातल्या पण लोकांना कळलं की माऊली इलेक्शनला उभा राहिला आहे. होय, तोपर्यंत घरच्यांना माहिती. मी घरच्याला पक्षात उभा राहिलो, कुठलंच नाही, मी अपक्ष म्हणून उभा राहिलेलो, मज्जाने उभा राहिलो अपक्ष. होय, मला पण असं वाटायचं की मला तरी कुठली लोक निवडून देतात का काय. आज अशी एवढे मोठी लोक पडल्यात आणि आपल्याला कोण हिजड्यांना कोण निवडून देतंय असं म्हणजे मला पण वाटायचं. भारतातील एकमेव सरपंच झाले. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस असतो की प्रचार, की मला सांगणं असतं की मला निवडून द्या, तर तुम्ही गावात नाही. मी काय केलं, मला ज्यावेळेस मग माझ्या संघ 13 फॉर्म पडले गावातले. 13 फॉर्म पडल्यानंतर ह्या पार्टीचे 6, ह्या पार्टीचे 6, माझ्या पुतण्यांचेच 3 फॉर्म होते. मग माझा एक भाऊ म्हटला तुझं काय म्हणणं आहे. मी म्हटलं माझं बाबा काय म्हणणं नाही, मी आलो तरी फटाकडे वाजवून गेलो तरी फटाकडे, मला काय म्हटलं आगे ना पिच्छे, मला कोण विचारतंय आणि मला माहिती आहे म्हटलं मला कोण निवडून देणार नाही, त्याच्यामुळे मी फॉर्म काढणार नाही. तर ते म्हटलं तू जर उभा राहिला तर माझ्या मुलाचा फॉर्म रद्द करतो. नाना कांबळे आमचा भाऊ, चुलत भाऊ. म्हणलं ठीक आहे. मग इथं सगळी बैठक पार्टी बसली होती. मग जाहीरच झालं तिथं की माऊलं तिकीट. म्हणजे माझ्या विरोधात बी काय काय होती त्यांनी पण मला पाठिंबा दिला. आता ते काय त्यांचे डिपॉझिट जप्त कशी करतात लोक, त्यांना 4 मताची गरज होती, त्यांनी काय करायचं ते केले, पण त्यांनी बाहेरच्या लोकांचा पाठिंबा पण मला दिला म्हणजे गावातल्या. आणि तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने निवडून आला, पण मला सांगा ज्यावेळेस आपण इलेक्शनला सामोरे जातो, निवडणुकीला सामोरे जातो, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असतं की मी काय करणार हे पटवून देणं, आपलं विजन पटवून देणं. तर तुम्ही कशा पद्धतीनं गावकऱ्यांना विजन तुमचं पटवून? मी असा प्रचार केला की मी यांची बैठक मोडून म्हणून मला एक आपले, आता कसं असतं की इलेक्शन म्हटलं तर त्यात भविष्य बघणं, देवदेवरस पण बघणं असतंच. मी निवडून येतो का नाही. तर श्रीनाथ तात्या महाराज फोडेश्वरचे माझे आत्याचा मुलगा म्हणजे माझे मेहुणे, मग ते बी फार ज्ञानिक होते, नाथपंथी. मी त्यांनाच विचारलं की तुम्ही मी इलेक्शनला उभा राहतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आयला माऊली ह्या तुम्ही उभा राहू नका आणि असल्या गोष्टी काहीच चांगल्या नसतात, लोकांचं काय खरं. म्हटलं तुम्ही जी सगळे लोक तुमच्याकडे तुम्ही सांगा मी निवडून येईल का नाही, मला एवढंच सांगा. तुम्ही कशाला दुसरं काय सांगताय तुमच्या मनाने. मग मला चांगले मानायचे ते आणि त्यांनी त्यांच्या शब्दाने आणि त्यांचं संस्कार मला पडल्यामुळे हे तृतीय पंथाचा मला म्हणजे बराच गावाचा किंवा बाहेरच्या लोकांचा म्हणजे अनुभव मी घेतला त्यांच्यामुळं. नंतर आमच्यात पण इथं एक यशवंत पाटील होते. यशवंत पाटलांनी पण सांगितलं की माऊली एकदा होते तुम्ही सरपंच. मी म्हणला पटेल हे कसं शक्य आहे, गाव कसं निवडून देईल. आयला मला तर असं वाटतं की तुम्ही 100% सरपंच होचाल. मी म्हणलं काय याला तुम्ही हाती आणा नेऊन मिरवणूक काढायला. मी म्हटलं बघा माझा शब्दच खोटा होणार नाही. मग तिथून मी बरेच कर्नाटकमध्ये गेलो देवाला. मी आता मी ज्या देवीची भक्ती करतो त्या देवीला जाणं गरजेचं आहे. तिथं पण मला असे पुजारी भेटले. तुम्ही काय करता तर म्हटलं असं 2 नारळ घ्या, 1 नारळ देवीला वाहन, 1 नारळ म्हणले तुम्ही गावाकडून न्या. मग ती नारळ एक इथं आणला, प्रचार केला. प्रचार करताना एकच सांगितलं की गावातल्या लोकांना की आजपासून मी स्त्री बी नाही आणि पुरुष बी नाही. मी एक तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. पण काय झालंय की माझ्या कर्मरेषा माझी, आता मी तर काय आई वडिलांनी जन्म दिलाय मग काही कर्म पाहिलंय का कोणाच तरी. माझ्या नशिबात काय व्हायचं ते झालंय. पण माझी एक इच्छा आहे की तुम्ही मला एवढ्या बार सहकार्य करून मला निवडून द्यावं. बऱ्याच बायकांना मी आपलं सहकार्य, या बायकांना मी त्यांच्याशी बोललो, पण मला लोकांनी भरपूर सहकार्य केलं. तुम्ही म्हणजे आपण म्हणून कन्व्हिन्स केलं की माझ्याकडे माणूस म्हणून बघा, आणि ते गावानं बघितलं आणि तुम्हाला किती मतांनी निवडून दिलं सरपंच म्हणून? मला 168 मतांनी मी आलो. आणि मला तात्या महाराज म्हटले होते की तुम्ही 60 मतांनी याचाल, पण मी त्यांच्या शब्दाने मी 8 मतांनी आलो. म्हणजे 168 बोलताय तुम्ही. मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं. एक माणूस म्हणून तुम्ही पुढे गेला आणि ते लोकांनी स्वीकारलं. आता तुमच्या मला सुरुवातीकडे जीवनाकडे न्यायचे की आपण तृतीयपंथी आहोत, हे तुम्ही मनाला कधी स्वीकारलं? नाही, असं म्हणजे मला लहानपणापासून मी
मला समजायला लागलं मी 7 वर्षानंतर आपल्या शाळेत घालतात बरोबर. मग शाळेत घातल्यानंतर माझं नाव टाकलं शाळेत की शाळेत घाल. पण मला पहिल्यापासून मुलीत खेळायचं नाद, लहानपणापासून मी कुठल्या मुलात खेळलोच नाही. सारखं मला मुलीत खेळायचं नाद आणि समज कमी असल्यामुळे मला वाटायचं मुलीसारखं राहावं, मुलीसारखं लग्न व्हावं, मुलीसारखं काय करावं असं काय बी वाटायचं मला. मग मी लहानपणापासून त्यात माझं वय झालं 14 वय झाल्यानंतर मी दुसऱ्या, पण आमचं शरीर पुरुषाचं आहे पण आम्हाला साऱ्या भावना स्त्रीच्याच. मग ज्यावेळेस मला कळालं की मी कुठंतरी कमी आहे. मग मी अशी मुलं वगैरे आम्ही इथून 2 किलोमीटर कॅनेल आहे. मग कॅनेलला देशी गाय असायची आमच्याकडं. तेव्हा 23 वर्षांचा कालावधी काय नव्हता. हे व्हॉट्सअप फोन काय असलं काय नव्हतं. तेव्हा तार यायची 5 दिवसांनी 8 दिवसांनी, नाहीतर एखादा माणूस गावात मेलं तर त्या लोकांनी सायकलीवर सांगायला जायचं. असला काळ होता. मग ते नंतर मुलांकडे बघितल्यानंतर मला असं वाटायचं की मुलांचा विषय असा होतो कारण आता मुलांचा लिंग दिसणारच की आता माझं पोरं जग. मग त्याच्यावर मला वाटायचं की ह्या मुलांचं असं होते मला का असं होत नाही. त्यावेळेस मला कळलं की मला जी पुरुषाच्या भावना जी होते ते म्हणजे स्त्रीच्या भावना जी होते त्या पुरुषा सोडून ते मला वाटलं 100% मी तृतीयपंथी आहे. मी तृतीयपंथी म्हणजे मला वाटलं की मी वेगळं, आपण काहीतरी वेगळं आहे. आणि शरीरात जो बदल आहे तो स्वीकारणं तो खूप अवघड असतो. आणि हे तुम्हाला कळलं त्याच्यानंतर ही गोष्ट पहिल्यांदा कुणाला सांगितली तुम्ही? नाही, कुणालाच सांगितले नाही. मग मी असंच आमच्या घरात रेणुका देवीचं देवस्थान म्हणजे पूर्वीचं 2-3 डोईचं आहे. त्याच्यामुळं आम्हाला काय असं मग बायका इथं आपलं दसऱ्यात असतात का नाही घट बसतात बघा. मग नंतर ते बबाई जाधव अशी गाय इथं कार्यक्रमाला यायची. मग तिचा आवाज फेमस होता चांगला. मग तिच्या आवाजाला बोलून इथून गेलो. आणि पहिल्यापासून आमच्या घरी ही लोक यायची. आमच्या घरात देव होता ना असे. त्याच्यामुळं आमच्या घरी ही लोक आमच्या वडिलाकडे माझ्यासारखे तृतीयपंथी लोक यायची फार पूर्वी. येळापूरचे एक दगडूमाई म्हणून होते, 14 शिक्षणचे शिवामाई म्हणून होते, माळशिरसचे एक जयवंत म्हणून असे काही लोक होती भरपूर. मग ते आमच्या वडिलांच्या घरी येणं जाणं त्या लोकांचं होतं. मग त्याच्यामुळं सगळे लोक म्हणायचे असू द्या काय झालं ते काय असं ना. मग तू मला घरच्यांनी विचारलं तू असं बायासारखं वागतोस, तू असं का करतोस. मला ह्याने किती जरी मारलं काय जरी केलं तरी मी पुरीत खेळायला जायचोच. नाही, ही खूप महत्वाचं आहे कारण पालकांच्या दृष्टीनं असं कोण असेल तर महत्वाचे तुम्ही सांगितले की घरचेच सपोर्ट देत नाही, त्याला हीन भावनेनं बघितलं जातं. आता तुम्हाला बी सांगितलं गेलं की तो मुलीगत राहतोय, मुलींगत का खेळतोय, पण ऍक्च्युली तुमचं भावविश्व तसं झालेलं आहे. तुम्ही सांगा काय झालं त्याच्यानंतर? नाही, मग ती का मला म्हणायची ना तू गड्यासारखं राहा, असं कर तसं कर. मग आमचं कुटुंब मोठं, परिस्थिती आमची नाजूक. आता आम्ही 9 जण भाऊ, चुलत भाऊ 4 आणि आम्ही 5 जण भाऊ, सख्ख 5 जण, चुलत भाऊ 4. आई वडील, चुलता माझा मिलिटरी मेन, वडील माझे राजकारणात असायचे सारखे. पण त्यावेळेस मला वाटायचं राजकारण म्हणजे कोणाच्या डोक्यातच येत नव्हतं असलं. मी म्हणलं नाही मला ही छंद आहे मी करणारच. मला कुणी जरी अडवलं तरी माझा जी धर्म आहे ती मी शो करणार. मला वाईट म्हणू नाही तर मला काय म्हणू. मी मग त्यावेळेस पहिलं बायकात कामाला असायचं. मी खुरपाय जायचो मगराच्या लिंबगावला. मग मगराच्या लिंबगावला त्यावेळेस 6 रुपये हजेरी होती. आताचा कालावधी एक असतो. 6 रुपये हजेरी त्यावेळेस परिस्थिती नाजूक. मग माझी आई एका बहिणीला माझ्याकडे एका बाजूला घ्यायची मी एका बाजूला. आम्ही खुरपायला लागले 6-6, 12-12, अशा आम्हाला हजेरी यायची. त्यावेळेस 18. आता किलो झालंय. त्यावेळेस का धान्य किलो मिळत नव्हतं, शेराव मिळायचं. 2.5 रुपये शेर बाजरी होती आणि 3 रुपये शेर गहू ज्वारी होती. मग आम्ही तिकडून आलो की इथनं दुकानात जिकात घ्यायचो. तर इथं दुकान होते बप्पा बजरंग मगर म्हणून त्यांचं दुकान. त्या दुकानात बाजाराने 2 रुपयाचं तेल काय असं म्हणजे परिस्थिती नाजूकच. मग तिथून काम करत करत नंतर मी हे धर्मच स्वीकारला. पहिल्यांदा साडी कधी घातली तुम्ही? नाही मी इथून माळशिरसला निघून गेलो. माळशिरसला गेल्यानंतर ते बबाई जाधवच्या मागं निघून गेलो. तिथं गेल्यानंतर मी बसलो की मी म्हणलं मी तुमच्याकडे आलोय. तर म्हणली तो आमदारचा मुलगा आहे. म्हटलं हो मी आमदारचाच आहे. म्हणजे माझ्या वडिलांना आमदार म्हणायचे, शंकर नाव होते म्हणून आमदार म्हणायचे. म्हणलं हो आमदारचा मुलगा आहे मी. मग तुझ्या घरच्याला विचारून आलायस का तू? मी म्हटलं माझ्या घरच्याला विचारलं नाही आणि मी अचानक निघून आलो. माझ्या घरच्याला काही सांगू नका. मग एक युवराज साळवे आणि माझा भावाचं नाव सत्यवान आहे. मग सत्यवान युवराज साळवे 2 जणी आले. आल्यानंतर भावाला नाही मी सांगितलं पण युवराज साळवेला मी सांगितलं की युवराज आता माझ्यापेक्षा मोठा म्हणजे लई मोठा ती. मी म्हणलं युवराज नाना मला काय असलं करायचं नाही, मला लग्नापेक्षा भानगडीत पडायचं नाही, मला साडी घालायची. मग तिथनं मग युवराज साळवे आमचा सत्यवान म्हणून 2 जणी आले. त्यांनी सांगितलं की तू नको येण्यासारखं करूच, तुला काय करायचं ती कर. मग करायचं कर म्हटलं. तर शेवटी माणूस आई वडिलांनी जरी आपल्याला संमती केली
तरी समाजातनं बाहेर काढायचं समाजच राहतो. वा. एखादी आपण साडी घातली तर आई वडिलांना किंवा तुम्हाला तरी पुरुष साडी घालतोय म्हटल्यावर कुठल्याच गोष्टीचा अभिमान वाटत नाही. पण आता आई वडिलाच्या जन्माला सरपंच राहिला तर आई वडील सोडू शकतात का? नाही सोडू शकत. मग त्यावेळेस तुला काय करायचं ते कर म्हटलं. पण मला काय, माझ्या भावांची लग्न नव्हती, एका भावाचं लगीन झालं, 2 भावांची, 3 भावांची लग्न नव्हती, चुलत भावांची लग्न नव्हती, बहिणीचं लग्न होतं. त्यावेळेस मला असं वाटलं की मी इथं राहतो पण मी चुकीचं आहे. माझं वय 14, 11/5/93ला मी साडी घातली आणि 93ला साडी घातली, 94ला मी इथं गाव सोडलं. आता गाव जे सोडलं ते मी डायरेक्ट इथं मी मगराच्या लिंबगावला राहिलो. खूप इंटरेस्टिंग प्रवास राहिलेला आहे. हा, मगराच्या लिंबगावला मी राहिल्यानंतर मगराच्या लिंबगावनी मला सहकार्य भरपूर केलं. त्या माणसाने मला, मगराचं लिंबगाव जर म्हटलं ना तर लोक घाबरायचे की पहिलवानाचं गाव ती. पण सगळ्या लोकांनी मला चांगलं म्हणजे मदत केली आणि मी पण त्यांच्यासारखं राहिलो व्यवस्थित. मी कोणाच्या आबरू जाण्यासारखं की कोणाचं वाईट बोलण्यासारखं मी केलं नाही, की समाजाने माझ्याकडे वाईट बघावं असं मी काही केलं नाही. वंचाबाई, नकोसाबाई अशा 2-4 बायका होत्या, ताईबाई म्हणून अशा 2-4 बाया होत्या. त्या बायांपाशी जी मी राहिलो ती मी लिंबगावला मी बरेच दिवस काढले. 12-13 वर्ष मी लिंबगावलाच राहिलो. या दरम्यान पोट भरणं कसं व्हायचं, उदरभरण कसं व्हायचं तुमचं? नाही, आम्ही मग ते काय करायचं की रोज मागायला जायचं. इथे एक माझ्या गावात एक सरतापे म्हणून, आफा म्हणून एक तृतीयपंथी माझ्यासारखाच होता पण वैष्कार होता. मग त्यांनी मला शिकवलं की असं मागायचं तसं मागायचं. मग आम्ही मागायला जायचो पिशवी घेऊन. कोण लोक त्यावेळेस किलो अर्धा किलो धान्य वाढायचे, त्याच्यावर विषय. पण घरी नको वाटायचं मला यायला. माझ्या भावांचे लग्न नाहीत, मला नको आहे म्हणून मी घरी, मी 12-13 वर्ष मी मगराच्या लिंबगावलाच काढली. आणि मगराच्या लिंबगावनी मला असं तो उचलून धरलं की तिथं माझं नाव, रेशन कार्डाला ह्याला सगळं लागलं तिथं. तुमच्यागत किती तृतीयपंथी तिथे होते? नाही, तिथं कोण नव्हतं. त्या गावाला तृतीयपंथी कोणीच येत नव्हतं. मीच पहिल्या स्टार्टला मीच गेलो त्या गावावर. पण माझे वागणूक चांगली असल्यामुळे मला त्या गावाने पण वागणूक मला मगराच्या लिंबगावनी चांगली दिली. आणि मगराच्या लिंबगावात मी राहिलो म्हणून आज हे मला दिवस बघायचं कसं आलं की संस्कार मला चांगले लागले. मराठी गाव होतं आणि त्या लोकांची भीती लोकांना वाटायची. त्या गावामुळं मला म्हणजे भीतीने मला संस्कार चांगले लागले. बरं, संस्कार चांगले लागले. आता आपण तृतीयपंथी समाज ह्याकडे जाऊया. नक्की बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो, नक्की तृतीयपंथी असणं म्हणजे काय, हे वाईट सांगा, काय असतं? नाही, तृतीयपंथी म्हणजे हे काय, आम्ही असं देवाची भक्ती करणार ह्यालाच आम्ही तृतीयपंथी म्हणतात. शरीर पुरुषाचं, आता आमचं शरीर पुरुषाचं पण भावना सगळ्या शरीराच्या. मला पहिल्यापासून धुणं धुवायचं, भांडे घासायची, लोटून काढायचं, भाकरी करायच्या, चूल पेटवायची. तेव्हा गॅस बीस काय नव्हते, चुली सरपण रानात नानायचं, चुली पेटून भाकरी, हे सगळं बायांचा धंदा मला आवडायचा आहे. बरं, शारीरिक काय बदल होतं? काय शारीरिक बदल नाही, काय नाही. असे विषय असं होतो. आता ती म्हणजे सांगायची तात्पर्य की स्त्री जर एखादी पुढं समोर उभा राहिली तर असं वाटायचं की तिच्यापेक्षा आपण देखणं दिसावं, तिच्यापेक्षा भारी दिसावं. पण असं वाटत नव्हतं की मी गडी आहे. म्हणजे गड्याचा जर आपल्याकडे अंशच नाही किंवा त्याची जर भावनाच नाही, पुरुषाची भावनाच आपल्याकडे नाही, तर आपण गडी म्हणून राहायचं कसं? बरं, आता कसं झालं, तुमचं आयुष्यातलं जगणं आणि एक आत्मविश्वास त्याच्या जेव्हा तुम्ही इथं बसलेला आहे आणि गावचा सरपंच झालेला आहे, पण सगळ्यात तृतीयपंथीच्या बाबतीत हे घडत नाही. असं तृतीय सगळ्या का घडत नाही, तर त्याला गाव पण चांगलं लागतं आणि समाज पण चांगला लागतो. मी काय केले, 12-13 वर्ष बाहेर काढले, त्यामुळे माझ्या गावच्या कुठल्या लोकांचा माझा वैरवाद नाही आणि माझ्या गावाचा उपकार आयुष्यात फिटणार नाही. माझ्या गावाने मला सहकार्य करून आज महाराष्ट्रात नाव गाजते. म्हणजे माझ्या तरंगफळच्या समाजामुळे ह्या भूमीत जन्म घेतला म्हणून माझं नाव गाजतं. बरोबर, त्यांनी तुम्हाला मोठं केलं. पण मला सांगा ना, जे तृतीयपंथी आहेत त्यांचं हलाखीचं जीवन असतं, सगळ्यात मोठं असतं की त्यांची हेटाळणी समाज स्वीकारत नाही, तर कसं बघता तुम्ही? नाही, आता पहिला आम्ही एक साडी घातली का त्यावेळेस लोक कोण हिजडाच आहे, जुगतेच आहे, छक्का आहे असे लोक म्हणायचे. पण त्यावेळेस मला असं वाटायचं की मला हिजडा जरी म्हणला तरी मला हसायचं. का हसायचं, तर आपली ॲक्च्युअली म्हणजे आपण ते आहेच, तर रागाला जायचं कोणावर हे महत्वाची गोष्ट होती. त्याच्यामुळे रागाला जायचं मला प्रसंग चालला नाही. हे हिजड्या मला जरी म्हणले ना तर मी हसायचं, का रे बाबा आम्ही तुमच्यासारखंच आहे, आम्हाला हिजड्या का म्हणता, माझ्या नावाने बोलवा. पण एवढा प्रसंग नाही मला वाईट आला. पण बऱ्याच आमच्या तृतीयपंथावर बऱ्याच म्हणजे लोकांवर आमचा अन्याय होतो. तर कशा पद्धतीनं बघताय, राजकारणात यावं का नाही अजून? नाही, राजकारणात यावं. आणि माझं एक म्हणणं आहे की सरकारला माझी हात जोडून विनंती आहे. आता ते पहिल्या आमच्या काळात कोण शिकले सवरलेले नव्हते, त्याच्यामुळं काय नव्हतं, हे ऑनलाईन वगैरे असलं काय नव्हतं.
तर आताचे लोक भरपूर शिकलेले आहेत, तर आमच्या लोकांना जॉब देणं सरकारने आमच्याकडे बघावं. होमगार्ड म्हणा, पोलीस म्हणा, डॉक्टर म्हणा, आता सगळ्या डिग्री आमच्याकडे आहेत. आम्ही कशात कमी, आम्ही सामान्य माणसं आहेत तुमच्यासारखंच. जर तुम्ही जर समाजाने आम्हाला जर अलप्त केलं तर आम्ही अलप्तच राहणार, आणि तुम्ही जर आम्हाला तुमच्या समजून घेतलं तर समजून म्हणजे आम्ही तुमच्यात राहू शकतोच. आता आमच्या बऱ्याच लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड असलं काही नव्हतं. मग मी सरपंच झालं असं कळल्यानंतर बातमी कळली की रेणुका मॅडम आणि मुजावर म्हणून सोलापूरच्या मॅडम 2 आहेत, क्रांती महिला संघ ह्याचे ते काम करतात. बरं. मग ते अशा नाव विचारत दोघी जणी आल्यानंतर ते म्हटले माऊली कांबळे कुठं राहतात, तर मी काही तर नव्हतं, मी बाहेर गेलो आपलं असंच. मग त्यांनी माझी खूपच वाट बघितली. मी सरपंच झाल्यानंतर माझे एक काम होतं, मग मी जिल्हा परिषदला आलो. त्यांनी मला जिल्हा परिषदला भेटले, मुजावर आणि रेणुका मॅडम म्हणले आम्हाला आपल्या असं भेटायचं आहे. म्हणलं चालतं ठीक आहे. मग त्या बायांनी आम्हाला जास्त अंमलात आणलं. ज्या आमच्या लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड जी नव्हती ना, त्या सगळ्या लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदानाचा हक्क त्या बायकांनी पण आम्हाला आणलं. आणि त्याच्यावर सरकारने पण जास्ती, मोदी सरकार आल्यापासून की सरकारने पण त्याच्यात इंटरेस्ट जास्ती घेतला. आणि त्याच्यामुळे आमची लोक आता म्हणजे जगण्याची संधी आली आम्हाला. वा, जगण्याची संधी. जे तृतीयपंथी आहेत, जे लोक भटकत फिरतात का नाही, की त्याला रातची नाही दिवसा नाही बाप असून तरी काय करता, नातेवाईक असून तरी नातेवाईक समाजामुळे नातेवाईक आम्हाला बाजूला काढतात. आमचे आई वडील काढू शकत नाहीत, कारण समाजात राहावं लागतं. म्हणून मग समाजाने सांगायचं तुमचा पोरगा साडी घालतोय, तुमचा पोरगा टाळे वाजवतोय, तुमचा पोरगा असाच करतोय. त्याच्यामुळे घरच्या लोकांची चिडी येते, म्हणून घरच्या लोकांना चिडी येते म्हणून आम्हाला बाहेर काढतात. तर आता कोणाचा भाव असेल कोणाचं तरी आमचे जे लोक तृतीयपंथी आहेत त्या लोकांना ह्यांनी समजून घेऊन एकलटी करावं, आणि एकलटी करण्यापेक्षा समोर घेऊन आपलं समान करून सगळ्यात आम्हाला तुमच्यातच म्हणजे घ्यावं असं माझी अपेक्षा आहे. जर तुम्ही आम्हाला जर बाहेर टाकलं तर आम्ही कायमच बाहेर राहू शकतो. त्याच्यापेक्षा आम्हाला तुम्ही समाजात घ्या. आम्हाला पण हक्क आहे मतदानाचा. आम्ही बी एक माणूस आहे. जरी परमेश्वराने एक ज्याच्या नावरूशी लिहिलं ते लिहिलेलं असते. असंच राम वनवासाला चालला म्हणून स्त्री आणि पुरुष, स्त्रीलिंग आणि पुष्लिंग, आणि मग हे स्त्री पुरुष गेल्यानंतर ते हिजडा पण गेला होता तिथं. त्यानंतर गेल्यानंतर ते श्री पुरुषाला जा म्हटलं बाबा तुम्ही जावा, ते हिजड्याला ते जाच म्हटला नाही. जा मला नाही म्हणलं. ते हिजडा 14 वर्षे वनवास करून येऊस तर ते हिजडा उभाच होता तिथंच. मग राम वनवासानं मागायला रामाने विचारलं की बाबा तू काय तो उभायस, तर त्यांनी हात जोडून सांगितलं की तुम्ही स्त्री आणि पुरुषाला जा म्हटलं, मला जाच म्हटलं नाही. मग त्यांनी ज्या वेळेस रामाने आम्हाला आशीर्वाद दिला की तू जे जे राज्य करशील, म्हणून आम्हाला कुठं जाईल तिथं आमच्या हातात पैसे आम्ही तुम्हाला भीक मागितलं तुम्ही देता आम्हाला, हे आम्हाला रामाचा आशीर्वाद आहे. बाजारात हात घालणं, कुठं नाचा गेलं 4 रुपये मिळणं, किंवा तुमच्याकडे जे आम्ही तुम्हाला म्हणतोय धर्म करा, म्हणजे तुम्हाला आमच्याकडे तुम्ही चांगल्या नेतीने बघून धर्म करताय, हे आम्हाला रामाचा आशीर्वाद आहे. त्याच्या माग आध्यात्मिक महत्व आहे. आता तृतीयपंथी असणं म्हणजे कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की समाजानं स्वीकार केला पाहिजे, आम्हाला माणूस म्हणून समजलं पाहिजे. तुम्हाला कधी अनुभव आलाय का की असं वाटलं की हा जन्म आपण कशाला आलोय, तृतीयपंथी का झालोय, असं कधी विचार? नाही. ज्या वेळेस मी साडी घातली, 11, 5, 93, 94, 95ला थोडंसं माझे केस बिस वाढल्यानंतर मी दिसायला पोरीसारखा दिसायचो. मग त्यावेळेस असलं फेसबुक व्हॉट्सअप काही नव्हतं. त्यावेळेस समोर चाललं म्हणजे शिटी घालायची मुलं, डोळं घालायची. त्यावेळेस वाटायचं आपण चुकतोय की आपल्या आई वडिलांची किंमत आपण खराब करतोय असं वाटायचं. पण नंतर मी चांगल्या लोकांच्या संगतीला लागलं. लोक सांगायचे तुम्ही चांगलं राहा, चांगल्याच्या संगतीने राहा. आता काय आमच्या समाजात बी काही लोक थोडीशी आहेत, म्हणजे असं नाही असं म्हणायचं नाही की स्वतःच्या मनानं करणारी बी आहेत. कुणाचं तरी ऐकलं पाहिजे. आणि स्वतःच्या मनानं म्हणजे नाही स्वतःच्या मनानं वागणं. आता एखादं आपण चित्राप जर सोडलं तर त्याला दाव्यानं ओढलं तर चित्राप थांबल. तसं आमच्यासारख्याला जर एखाद्याने जर चांगली सल्ला दिली तर चांगली लोक राहतात, असं पण होतंय. खूप गूढता आहे, म्हणजे समाजात स्वीकारलं जात नाही. त्याच्याबरोबर तृतीयपंथ असणं म्हणजे खूप गूढता आहे. म्हणजे नक्की कशा पद्धतीनं पूर्ण एकंदरीत आयुष्य असतं, दफनविधी कसा असतं, मृत्यू काय असतं, पण थोडं त्याच्याविषयी सांग. नाही, आता आमच्यात कसं आहे, जोगती धर्मात जर माणूस मेलस कदाचित तर हे पहिले लोक भियायचे. पहिल्या मागल्या 20-25 वर्षापूर्वी लोक भियायचे की हिजडा म्हणलं, जोगती म्हणलं की लोक घाबरायचे. आम्हाला छक्का म्हणायची, हिजडा म्हणायची, जोगती म्हणायची, आणि बरेच काही गावंढळ भाषा बुळ म्हणायची, काय म्हणतात ना लोक. आता लोकांच्या भाषा आहे ती चालणार. मग त्यावेळेस मैत जर आमचं झालं तर लोक भियायचे.
तेव्हा लोकांनी भीती घातलेली की आमचा माणूस आहे, आम्ही मेलं तर आम्हीच नेणार, ते कालावधी होता. आता ह्या 10 वर्षाच्या कालावधीत हे सगळं नातेवाईकच करतात आमचे. बर, स्वीकारत आलंय. स्वीकारतात. कारण आमचे भाव, वडील, पुतणे, ज्याला कोणी नाहीच आमच्यात त्याला आमचीच लोक विधी करतात. कसा असतोय थोडं हाय आपला हा हेच संस्कार आपला जे आपल्या महाराष्ट्र म्हणजे येत आहे का नाही, विधी करतात का नाही, आपली ताटी शिकाळी बांधून हे असंच भांडरा टाकून कुकून टाकून आपल्या जसं तो आपलं माहीत आहे असंच म्हणजे धन देतात सरपणाने. बर, ह्याला काय अडचण नाही. आता तुम्ही मगाशी सांगितलं तृतीयपंथी असणं म्हणजे भावना स्त्रीच्या, तर साहजिकच नैसर्गिक भावना असते की प्रेम होणं. तुम्हाला कधी झालंय का प्रेम? नाही तर तसं काय एवढं सांगू शकतो, पण आता ते तुम्ही समजून जावा. मी आज माझं 43-44 वय आहे, म्हटलं थोडंफार मी कुठंतरी म्हणजे काहीतरी विषय झालाच असेल की. आता हे जेव्हा तुम्ही समजून घेऊ शकता, लई जरी आपण हे केलं तर मग त्यावेळेस मग ज्या गोष्टीत माणूस पडतो तेवढंच ह्या गोष्टीत उतरतो माणूस. मग आज जर साडी घालायची म्हटलं तर ज्यावेळेस माणूस कुठंतरी भावनेत बदल करतो तेवढंच ह्यात उतरतो. आणि एक सर्वसाधारण धारणा आहे, तुम्ही ही बोलावं कारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळं बोलताय. समाजात असं आहे की तृतीयपंथी एखादी व्यक्ती दिसली तर त्याच्याकडं शरीर सुखाची मागणी ह्याच दृष्टीनं बघितलं जातं. तर काय सांगाल ह्या बघण्याला, काय सांगाल ह्या नजरेला, काय सांगाल? नाही, आपण नजरेला त्या आपली नजर जी आहे का नाही त्या नजरेला बंधन घालणं आपलं काम आहे. आपली नजर किती लांब जाते, जर मग नजर लांब जाते म्हणून जर तिकडं फपुट उडत असेल तर तिकडे नजर ठेवून चालते का? त्या नजर पण खाली बघितलं पाहिजे ना. पण काय सांगाल अशी लोक, तुम्हाला ऐकण्यात आलं असेल ना कधीतरी की नाही म्हणजे माणूस म्हणून नाही स्वीकारला जात, एक उपभोगाची वस्तू म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जात? नाही, असे भरपूर तसे लोक होती. आता दुसऱ्याचं काही मी सांगू शकत नाही, पण माझ्या जीवनाचं तसं हाल भरपूर झालं. पण मी त्या हालातनी बाजूला निघालो आणि मी बऱ्याच लोकांची संगत चांगली केली म्हणून मी चांगलं राहिलो. पण त्यावेळेस मागल्या 20 वर्षाच्या काळात हे असलेली लपडबाजी काही झालत नव्हती. लोक बंधन होतं त्या गोष्टीला. त्यावेळेस आमच्याकडे लोक बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता आणि आता वेगळाच आहे. बर, आता सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे, तुम्ही तुमचा प्रवास खूप इंटरेस्टिंग राहिलेला आहे. ह्या प्रवासात मला सांगा, ज्यावेळेस आपण ही सगळं करत असतो, हे सगळं झेलत असतो, तुम्ही सांगितलं की मला पाठिंबाही दिला, पण त्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचा पैलू येते की ज्यावेळेस आपण हे सगळं करत असतो त्यावेळेस येतो की मला आधार. तर हा आधार तुम्ही शोधला त्याच्यानंतर. पण ज्यावेळेस मी फॉर्म भरला त्यावेळेस माझी विरोध पार्टीचे काही लोक, म्हणजे सगळे सारखे नसतात, मग काही लोक त्यांना म्हणायचे की ह्यांना काय गडीच नव्हता का, हिजडाच उभा केलाय, जुक्तीच उभा केलाय. पण ज्यावेळेस मी ज्या लोकांना मानत होतो विरोध पार्टीतल्या ते लोक मला म्हणायचे नाना तुम्ही सरपंच आहे. सरपंच आहे म्हणून सांगायचे. म्हणजे जे माझ्या संघ माझ्या विरोधात जी लोक होती का नाही, नाना तुम्ही केलंय पण तुम्ही सरपंच आहे, म्हणजे मला विरोधात होती ती मला लोक सांगायची. माझ्या तेव्हा पहिले काही नव्हतं आपल्याकडं, आपलं बँकेचं खातं वगैरे. बँकेचं खातं माझं निघाना. देनबा साहेब म्हणून आमचे आपले जानकर, देनबा जानकर म्हणून साहेब आहेत ग्रामीण बँकेत. मदतरंगी आले, मदतरंगी म्हटल्या देनबा माऊलींचा तेवढा हे काढून दे, पुस्तक काढून दे. त्यांनी पण मला सहकार्य केलं. नंतर माझ्याकडेही नव्हतं आधार कार्डाचा विषय. माझं 4 वेळा रिजल्ट आधार कार्ड झालं की माझं नाव ज्ञानेश्वर शंकर कांबळे आणि माझा बाईचा फोटो. ती लोक मला म्हणायची की तुम्ही बाईचा फोटो त्यांना नेरगडचं नाव कसं सांगताय. मुंबईमध्ये 4 वेळा माझं झाल्यानंतर मी स्वतः मला मिडिओ बोलून ती मला नंतर मला ती मिळलं. आणि मी इलेक्शन असं लढलं की नुसत्या पोचवर. बर, इलेक्शन मी आधार कार्डाच्या पोचवर लढलं. पण माझी कर्मरेषा चांगली म्हणून मी सगळं माझ्या जागेला थांबल्या गेलं. पहिला दिवस ग्रामपंचायतीतील कसा होता? ज्यावेळेस तुम्ही आत्ताच असला खुर्चीवर बसलाय त्यावेळेस असं बसला असेल आणि गावचं प्रमुख प्रथम नागरिक. नाही, आता इथून मग आता उद्या निवडणूक म्हटल्यानंतर मी माळशिरसला गेलो. मग आता काय, आता माझं काही डागबीग पहिले सगळ्यापासून होतं. म्हणजे काही मी आताच नाही, मी सरपंच व्हायच्या आधीपासून माझ्या अंगावर सोनं होतं. मग मी एक साडी घडी करून घेतली होती, पिशवीत घातलेली डाग. सरपंच आपण निवडून आलो तर म्हटलं नटून यायचं, नंतर पडल्या कसा नटून यायचं. म्हणून एक जणांच्या घरी बसलो होतो. मग इकडं निवडणूक चालली. तिसऱ्या मग माझा पळत भाव आला, म्हणला ओरका 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 म्हणलं.
लागला रडाय मोठ्याने. मला वाटलं रडायला लागला, म्हटलं मी म्हणलं मी पडलो काय कुणास ठाऊक, मला रडतोस का तर म्हणले आपण आलोय. मग तिथनं साडी बिडी घातली, मी साडी घातली की तिथं गेलो. मग त्यावेळेचा आनंद वेगळाच वाटला की पब्लिक म्हणजे एकदम तंग झालं. आणि ती गुलाल, त्या हलग्यांचा कडकडाट आणि ते फटाकडे, की त्यावेळेस असं वाटलं की मी माझ्या आई वडिलाची आणि माझ्या गावाची पुण्य चांगली आहे. आणि मला गावाने सहकार्य केलं, त्याच्यामुळे मी आज ह्या मायभूमीत जी मी माझं नाव वाढलं, ते खरं माझ्या गावाचा उपकार कधी फेडू शकणार नाही मी. काय लोकांनी मला जरी विरोध जरी होती ना, तरी माझ्याकडे बघून काही लोकांनी मला सहकार्य केलं. आता काही लोक काय असतात तसं काय एक त्या लोकांनी मला सहकार्य करून निवडून दिलं. नंतर मी इथं गावात आल्यानंतर हे मीडियाचा विषय मला कशाला असलाही माहित नाही आपल्या आयुष्यात. ते बी माझा तिथं डायरेक्टच ती मीडियावाली आली. अनेक जे न्यूज चॅनल त्यांनी कव्हर केलेला हा विषय. पहिल्यांदाच मला बोलायला लावली, मला बोलता बी ना, ती गुलाल पडलेला अंगाव. मला असं वाटायचं कोणाच्या गळ्यात पण रडावं. म्हणजे सरपंच म्हणजे होणं म्हणजे जो काय मला आयुष्यात मी कधी ग्रामपंचायतला मठ टाकायला गेलो तर लोकांची बारी लागायची, त्यावेळेस मी जायचो आणि मठ टाकायचो. आम्हाला काही मी म्हणायचो सर माग गडी नाही बाई नाही, कोणाच्या बारीत उभा राहता असं व्हायचं. आणि मी जायचो मठ टाकलं की मागले पोर म्हणायचं ना माहिती आहे का तुम्हाला, हाय बाबा चिठ्ठी काढून द्यायची मला. मग ती चिठ्ठी काढून जायचं मठ टाकाय. मी राजकारण बसले बैठकी मिटिंगी कधीच केली नाही ते. बरं. अरे ह्या दरम्यान तुम्ही बोलला एक छोटासा मुद्दा की तुमच्यात म्हणजे अलंकार आहात, आता अलंकार घातलेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचं साधन काय हो तुमचं ह्या दरम्यान? नाही आम्ही आता काय करतो की बाजार मागणं, आपलं जोगवा मागणं, हे आमच्याकडे कार्यक्रम नाच. बाजार मागणं म्हणजे बाजारला पण आम्ही मागतो ₹2 म्हणजे आता नाही विलाज आहे. देतात का? देतात की लोक, म्हणजे जे धार्मिक लोक आहेत. आता ते सिटीतलं काही मला माहित नाही, पण जे आमचे खेडेगावाचे लोक आहेत का नाही, की आम्हाला देव म्हणून मानणारे लोक आमच्याकडून चांगल्या दृष्टिकोनाने बघतातच. म्हणजे आपण चांगलं की जग चांगलं राहते. दुसऱ्या मागायला जातो आम्ही जोगव्याला म्हणजे, आणि नाच गाणं करतो. ते काय ₹4 येणं जाणं ह्याच्यावर आमचं पोटपाणी चालतंय. आणि पहिलं म्हणजे जे जोगती लोक होते आमच्या तृतीयपंथी समाज जे होता का नाही, तर हे लोक रानाकडे, तर आम्ही शेतीवाडीची मालक आहे, त्याच्यामुळे शेतीवाडी करतो. त्यामुळे तुम्ही म्हणजे सदन तिकडं आहे, म्हणजे 4 व्हीलर वगैरे असणं. हो. मग त्या झालं पहिलं काय होतं की लोक रानाकडे लक्ष, असे अखंड विष्टक सोडून जात होते आमची लोक. पण आता काय झालंय की आता सगळे लोक समान घेतात का नाही, भाव माझे पण तेवढे जिमणी बिमणी आमच्या नावच राहतात. त्याच्यामुळं आम्हाला सांभाळा तुम्हीच घ्या ना, हाय तवर नटून राहायचा विषय संपला. बरं मित्रांनो, ह्या मुलाखतीत तुम्ही ऐकत असाल आणि बघत असाल यांच्याकडं, सुंदर दिसणं आणि असणं यातला फरक तुम्हाला कळेल. नक्की तुम्ही सुंदर आहात तुम्ही, त्यामुळं गावकऱ्यांनीही स्वीकारलं आणि समाजही स्वीकारतोय. आता मला थोडं समाज म्हणजे काय, तुम्ही आम्हीच असतो. ज्यावेळेस आपण ह्या पदावर जातो, ही सगळ्या गोष्टी करतो, त्यावेळेस आपल्याबरोबर मागं राहिलेला काय काय समाज असतो, तर ते पण ते असतात. तर त्यांच्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही काय करताय? नाही मग मी ज्यावेळेस सरपंच झालो तर त्यावेळेस गावाचा एक बोल होता, म्हणजे मी फॉर्म भरल्यानंतर की आता माऊली उभा राहिलाय, सरपंच होणार आहे, पण माऊली निवडून आल्यावर हिजडच नाचणार. हे लोकांनी मला, म्हणजे काय माझे विरोधी लोक होते ते म्हणले आता हिजडच नाचणार. तेवढं मग एक जण मला येऊन सांगितलं की याला या माणूस असं म्हणता. मी तेव्हापासून असं मी असं डोक्यात घेतलं, हिजडा नाचवायचं नाही, गावच नाचवायचं. मग मी तवर कोणातल्या लोकांनाच मी सांगितलं नाही की मी उभा राहिलोय. ज्यावेळेस मी निवडून आलो, हे बे माझ्याला टीव्हीला बातमी पडल्या, लोकांचं मला फोनाचं, त्यांना वाटायचं गुलाल पडला म्हणजे माऊली वारला. म्हणजे काही लोकांचा गैरसमज, म्हणजे आपली साधी माणसं. मग ते लोकांना विचारायचे गुलाल पडला टीव्ही कसं आलंय, गुलाल पडला टीव्ही. मग तिथून पुढे सरपंच झालं, मग कळायला लागलं लोकांना. आणि मग नंतर माझी समाज मला भेटायला लागला. पण माझं गावच मी नाचवलं. मी जोगत्याला एकाही नाचवला नाही माझ्या पुढं. माझ्या गावाची मला काय गाव, म्हणजे गाव जे म्हणलं होतं ना हेजडा नाचत्याला, मी म्हणलं नाही, मला गावालाच नाचवायचं आहे. जे तुम्ही म्हटलं ते केलं. कुठले काम तुम्हाला करायचे किंवा केली अशी की मला हा बदल करायचे गावात? नाही आता म्हणजे कसं वाटायचं की पहिल्यापासून आपण ते आपलं माहिती होतं, वीज पाणी रस्ता कुठं काय काय जे होतं ना, त्याच्यावर आपण जास्त इंटरेस्ट घेतला. आणि माझा भाऊ मला सहकारी चांगला करायचा. माझे भाऊ गोविंद कांबळे म्हणून, त्यांच्याकडे शिकावत ना, ते फॉर्म लिहायचे सगळं, मी सही करून द्यायचो. इथं अडचण पडली तिथं अडचण पडली. मग पंचायत समितीला मी जर गेलो इथं, तर पंचायत समितीला गेल्यानंतर सगळे लोक उठून उभं राहायचे. मग त्यावेळेस मला असं वाटायचं की रडावं, का रडावं, की मी होतो काय झालो काय. आज ही लोक माझ्याकडे बघणारी लोक, मी जर चाललो तर खाली मन घालणारी लोक मला बघून जर हात जोडतात, म्हणलं मी काय केलं पाहिजे. असं मला पंचायत समितीला
जिल्हा परिषदला, आणि माझा सत्कार चालू झाले. सत्कार जे चालू झालं माझं ते सकाळी 6 वाजता मी झोपेत तरच गाड्या उभा राहायच्या उसने. नंतर माझं देवेंद्र फडणवीसनं ते त्यावेळेस मुख्यमंत्रीच होते ते, मग पाणता ते आपले वाघमारे माळशिरसचे, त्यांनी त्यांची भेट घालून दिली, माझा सत्कार वगैरे त्यांनी केला. मग तर मुख्यमंत्र्याला भेटणं म्हणजे ते कुणाचं मला वाटायचं सोपं काम नाही. आणि माझ्यासारखा माणूस भेटतोय म्हणजे मला त्याचा किती गोष्ट आहे. मन गावातलं काम करायचं म्हणलं तर मला वाटायचं नाही, पैसा नाही कमवायचा आपल्याला, काम करायचं, माझं नाव नुसतं चाललं तर बाज झालं. तर आता माझा ते इंग्लिश मिडियमला धडा पडलाय. पाहिलाय तुम्ही? नाही, इंग्लिश मिडियमला माझा धडा पडलाय 6वीच्या मुलांना. बघा मित्रांनो, म्हणजे एखाद्या छोट्याशा गावातून प्रवास, हेटाळणी, शारीरिक बदल, त्यातून घरातून बाहेर जाणं, त्याच्यानंतर एका ठिकाणी राहणं, आपल्यात बदल करणं, पुन्हा गावात येणं आणि सरपंच होऊन आज ह्या व्यक्तिमत्वाचा धडा आहे. म्हणजे ऍक्च्युली तुमचं पूर्ण करिअर पाहिलं तर आयुष्य कसं जगायचं, कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे हे शिकवतं. आणि हे लहान मुलांना शिकवलं पाहिजे की संपत नसतं, कुठलीही गोष्ट संपत नसते, नव्याने सुरुवात होत असते. मग ते मला वाटायचं की अशी मीडियाला उभा राहिलं की माझं भाषण आलं की लोक मला सारखे म्हणतात असं. आणि ज्या त्या माझं कॉलेजवर सत्कार झाले, सोलापूर, कोल्हापूर, पुणा, मुंबई, नागपूर, इकडे माझे बरेच सत्कार झाले. मग ते सत्कारला जात होतो ना मी, त्यावेळेस मला वाटायचं मी खरंच म्हणजे ह्यात आहे मी, असं वाटत होतं मला. आता कसं आहे माहिती आहे का, जर समाजाचं पाहिलं किंवा सगळे, आनंद कसा शोधायचा, आनंदी कसं राहायचं. नाही मग आता तवापासून तर असा आनंद आहे, आता कोणाला आहे का नाही काय माहित नाही. आणि काय काय लोक जे आता आमचे तृतीयपंथी लोक म्हणते, आई कशाला जन्म घातलास, मेलेलं बरं. मला तर वाटतं आई मला अजून फिरून हेच जन्म दिला तर लय चांगलं होईल. काय कमी आहे सांगायचं. बघा मित्रांनो, हा दृष्टिकोन. पण सांगा ना, आता एक आयुष्याचं सल्लं द्यायचं झालं, अनेक जण हा व्हिडिओ बघतात किंवा अनेक तरुण बी बघतात, कसं यशस्वी कसं व्हायचं कुठल्या जीवन फार सुखी आहे, पण जीवन जगता आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपण आपल्या जीवनाच्या चिंध्या करायच्या बी हातात आहे आणि जीवन जगायचं बी आपल्या हातात आहे. तर न चिंध्या करण्यापेक्षा आपण जगणं लय चांगलं आहे. जर आपल्याला संस्कार चांगले लागले तर पुढच्या पण आपल्या जोडीच्या पण लोकांना संस्कार चांगले लागतात. आता एक महत्वाचा मुद्दा आहे, डिप्रेशन आहे. आता एक वेगळी सुप्त स्पर्धा असते, मग थोडं आपण म्हणू प्रेशर असतं, एक दबाव असतो कुठल्याही क्षेत्रात काम करायचे, टेन्शन आहे, डिप्रेशन मध्ये येतात लोक. तर काय सांगाल तुम्ही? नाही, डिप्रेशन येणं म्हणजे ते आपल्यापाशी आहे. आपण जर व्यवस्थित कुठली गोष्ट केली तर डिप्रेशन मध्ये याचा काही संबंधच पोचत नाही. आणि खुलं मन ठेवून जर गोष्टी केल्या ना तर काहीच अडचण येत नाही. मी तुमच्याविषयी, तुम्ही मला चांगलं बोलताय, मी जर माझ्या मनात कपट असेल ना तर डिप्रेशन यायला काही टाईम लागतं. कुठलीही गोष्ट विसरायची कशी, कारण तुमचा जर मी बारकाईनं अभ्यास केला, तुम्ही वाईट गोष्टी विसरत गेलेला आहे. हो. तर एखादी गोष्ट विसरायची कशी? विसरायची म्हणजे आता हे काय, असंच कोणाच्या तरी बोलण्यात, कोणाच्या तरी राहणीमानीत, कोणाच्या तरी जोडीला म्हणजे कोणाच्या तरी संगत करून त्या गोष्टी विसरल्या जाते. आता आमच्या देवदासी बायका पण आहेत, देवदासी बायका पण मुरळे आणि जुगतील. ह्याच पण सरकारने आता एक मला एका मुद्द्यावर मला बोलायचं आहे, मुद्द्या सरकारला पटेल का न पटेल ते त्यांचा योग असेल. आता सरकार आज हे कीर्तनकार लोक बोलतात, मुलीनो चांगलं राहा, बापाला खाली मान घालायची वेळ आणू नका. हे सरकार आणतंय. तुम्ही विचारा मला का आणते, मी तुम्हाला सांगतो. कसं काय सांगा तुम्ही. ही जी पोरी पळून जातात, लव्ह मॅरेज करतात आणि दवाखान्याचं जे काही लोकांवर बर्डन येतंय ह्याला सरकार कारणीभूत आहे. दवाखान्यात कसलं बर्डन काय? आता काय झालंय, म्हणजे म्हणायचं नाही, मी बी कुठल्या तरी बहिणीचा भाव आहे, 12 वर्षाची मुलगी सेक्स करू शकते आता, ही तर खरी बात आहे. आणि सरकारने कायदा काढलाय 18 वर्षाचा. बरोबर, लक्षात घ्या, 18 वर्षाचा कायदा काढलाय. 18 वर्षापत्र मुलगी राहत नाही व्यवस्थित, बापाची खाली मान घालायची वेळ येते का नाही सांगा की तुम्ही, का नाही येत? बरोबर. 18 वर्ष मुलगी व्यवस्थित राहते का?
बरं, आता मुलीचं एखाद्या जर प्रेम प्रकरण असेल, त्या मुलीला दिवस जर गेले तर डॉक्टरने लगेच केस बनगडी करून नातेवाईकाला आत टाकतात. कुठला मुलगा आहे त्याला आत टाकतात. तर मला एक हात, आमच्या जोगतिनीची पण कला तीच आहे, मुरळीची कला पण तीच आहे. पण आता ते सरकार मानू न मानू, तर माझं एक असं म्हणणं आहे की जे कायदा, हे कायदा पण बदलावता. हे काही आपण कायदा काढलाय का? पूर्वीचा कायदा आहे का हो? आता आमच्याकडे जोगतिनी बायका आहेत, जोगतिनी बायकांना ह्या बाबाचा एक मुलगा, त्या बाबाचा एक मुलगा, त्या बाबाचा, म्हणजे जोगतिनी बाईला बाई देवाची वाटणी गावाची, असे फसून तिला 1-2 मुलं होतात. ती मुलगी जर उद्या ती मुलगी नाचाय निघते, जोगतिनीची मुरळीची मुलगी नाचाय जर निघाले, तर त्या मुलीकडे लोक बघणारी लोक दृष्टिकोन, वाईट दृष्टिकोन बघते ती. आणि ज्यावेळेस दृष्टिकोन बघते ती, ज्यावेळेस मुलगी नाचती आणि नाचाय डान्स करायला उभा राहते, त्यावेळेस पुढच्या पैशाला फेदा होती. मग पुढच्या पैशाला फेदा होते त्यावेळेस मुलगी, तिचा पाय घसरला जातो. आता ही एक अवघड गोष्ट आहे की हे गोष्ट सरकारने नियम बदलून जे 16 वर्षात, आता ही लई झालं 18 वर्षामध्ये त्यावर थांबत नाहीत, वर्ष कमी करण्यात यावं. ही वर्ष कमी केली नाहीत म्हणून आज सामान्य बापाला खाली मान घालायची वेळ येते, म्हणजे सरकारमुळे येते. तुम्ही कायदा काढला म्हणून. जर कायदा हे नसता, वेळेची वेळ 16 वर्षात मुलीचं लग्न झालं तर 18 वर्षात 2 मुलं होऊन ऑपरेशन होत आहे. जी असे आहे ना, जी शारीरिक वाढ व्हायची, जी मानसिक वाढ व्हायची, ती समज येत नाही ना छोट्या वयात, म्हणून हा कायदा काढलाय. नाही, असू द्या. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही 18 वर्ष म्हणताय का, नाही तर 16 वर्षाचा विवाह व्हायला पाहिजे. कारण हे म्हणजे तुम्ही म्हणसाल काहीतरी मुद्दा काढलाय, पण आमच्या जोगतिनीचं पण असं हलवायला लागल्यात. माझी गुरुमाता पण बाईच आहे. ह्याच्यावर काय तुम्हाला, म्हणजे काय माझं काय चुकीचं वाटतं की बोलणार? बरोबर. तर मला ही पण बोलायचं. भरपूर सारी चर्चा झाली, होऊ शकेल यांच्या किती दिवसभर बोलत बसलं तरी माऊली यांच्याशी कमी, कारण अनुभव विश्व खूप मोठा आहे आणि खूप आपण म्हणू कष्टा खाऊन आज हित आहेत. काय शिकवतं आयुष्य, काय शिकवतंय? आयुष्य चांगलं जगाय शिकवतंय, पण जगणारी माणसं पाहिजे त्याला. जे आपण जन्म घेतलाय का नाही, जो जन्माला जे आपण आलोय, ते जन्माला येऊन काहीतरी कृत्य केली पाहिजे. जन्म येऊन कुठंतरी वायपट जन्मात हे दिवस घालून चालत नाही. आणि जो वाईट घालवतोय त्याला प्राधान्यच नाही की. चालेल, जाता जाता आपल्या गप्पा झाल्या, बोललो, कसं वाटलं बोलून? नाही, एकदम छान वाटलं. म्हणजे तुम्ही पण म्हणजे मला अनुभव विचारला, माझ्या जीवनाचा अनुभव विचारला, त्याच्यामुळे मला सांगायला पण असं खूप मला आनंद वाटला त्या गोष्टीचा. चालेल, आता पुढची पंचवार्षिकची तयारी करताय? काय परमेश्वराच्या मनात असेल तर ती बी करू शकतो. हा ना, तुम्ही करणार का? पण चला शुभेच्छा देऊ, कधीतरी आपण अशा शुभेच्छा देऊ की जसं तुम्ही म्हणला की देशातील पहिले सरपंच हा बहुमान मिळाला आहे, कधीतरी देशातील पहिले आमदार म्हणून बहुमान मिळो अशा प्रार्थना करू. तर एवढा वेळ दिला आणि एवढं दिलखुलास गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.